नमस्कार मंडळी, मी शीतल. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चटपटीत व्हेज कॉर्नरमध्ये. आज आपण मस्त आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या पाहणार आहोत. गव्हाचं पीठ वापरून गुळाचा वापर करून तयार केलेल्या ह्या गव्हाच्या खुसखुशीत आणि पौष्टिक अशा कापण्या आषाढ महिना सुरू झाला की सगळ्यांच्याच घरी तयार करण्याची चाहूल सुरू होते. तर ह्या कापण्या बऱ्याचदा चिवट होतात, अगदीच कडक होतात किंवा नरम पडतात किंवा वातड होतात. तर ह्या सगळ्या समस्यांवर व्यवस्थित ट्रिक आणि टिप्स मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. अगदी खुसखुशीत 100% संपेपर्यंत खुसखुशीत राहणाऱ्या ह्या कापण्या कशा करायच्या त्या आपण पाहणार आहोत. हे बघा, अगदी तळल्यावर मस्त दिसत आहेत आणि त्याला बघा कशा लेयर्स पडलेले आहेत. अगदी खुसखुशीत त्या लागतात. तर ह्यासाठी जे साहित्य आपण या ठिकाणी घेतलेलं आहे, तर 3 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि पाव वाटी या ठिकाणी मी बेसन पीठ घेतलेलं आहे. ते बेसन पीठ घेताना मोठा चमचा वापरला आहे आणि 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 मोठा चमचा बेसन पीठ हे मी प्रमाण घेतलेलं आहे. आणि वाटीनेच मोजायचं झालं तर पाव वाटी एवढं बेसन पीठ या ठिकाणी घेतलेलं आहे. तर गूळ या ठिकाणी हा साधा जो गूळ असतो तो थोडा काळपट कमी आहे, तो मी पाऊण वाटी घेतलेला आहे. आणि जो ऑर्गॅनिक गूळ असतो तो थोडा काळपट आहे, तो मी पाव वाटी घेतलेला आहे. म्हणजे टोटल 1 वाटी गूळ या ठिकाणी मी वापरलेला आहे. तुम्हाला हवं असल्यास पूर्ण ऑर्गॅनिक गूळ वापरू शकतात किंवा पूर्ण साधा गूळ वापरू शकतात. ते या ठिकाणी तूप मी घेतलेलं आहे. ह्याच मोठ्या चमच्याने मोजून 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 मोठा चमचा साजूक तूप मी या ठिकाणी घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी तेलाचा वापरही करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी मी सुंठ पावडर घेतली आहे पाव चमचा आणि पाव चमचा या ठिकाणी मी जायफळ वेलचीची पावडर घेतली आहे. तुम्ही या ठिकाणी बडीशोपची पावडरही टाकू शकतात. रवा मी या ठिकाणी घेतला आहे. रवा वापरल्याने कापण्या अगदी खुसखुशीत होतात. तर रव्याचं प्रमाण छोटा चमचा घेतलेला आहे. प्रत्येक वाटीला 1 चमचा, म्हणजेच 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 छोटा चमचा रवा घेतला आहे. थोडंसं मीठ घेतलं चवीपुरता आणि वरून पेरण्यासाठी खसखस घेतलेले आहे. एवढं साहित्य आपल्याला ह्या कापण्यांसाठी लागणार आहे. तर सगळ्यात आधी आपण एका पातेलीमध्ये जो गूळ घेतलेला आहे तो गूळ घालून घ्यायचा आहे. पाव वाटी गूळ ऑर्गॅनिक गूळ आहे तो घेतला आहे. त्यानंतर पाऊण वाटी जो आपला साधा रेग्युलर गूळ असतो तो मी घेतलेला आहे. तर एका पातेलीत हे गूळ मी काढून घेतलेला आहे. आणि आता या गुळामध्ये आपल्याला कडकडीत गरम पाणी घालायचं आहे. तर ज्या वाटीने आपण गूळ मोजला त्याच वाटीने 1.5 वाटी आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. हे पहा, या पद्धतीने कडक पाणी मी घेतलं आहे, केटलमध्ये गरम केलेलं आहे. आणि गरम पाणी घालून आपण हा गूळ यामध्ये मेल्ट करून घेणार आहोत. गूळ पाण्यात घालून गॅसवर गरम करण्याची अजिबात गरज नाही. या पद्धतीने अगदी मिनिटभरामध्ये हा गूळ व्यवस्थित या पाण्यामध्ये मेल्ट होतो. फक्त एक काळजी घ्यायची आहे की गूळ हा किसून घ्यायचा आहे. किसून घेतलेल्या गुळाचंच मी प्रमाण या ठिकाणी वाटीच्या प्रमाणात तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही जर गूळ फोडून घेणार असाल तर गुळाचं प्रमाण चुकू शकतं. त्यामुळे हा गूळ मी किसून घेतलेला आहे आणि किसून घेतल्यामुळे गरम पाण्यामध्ये तो लगेचच मेल्ट होतो. हे बघा, अगदी मिनिटभरात हा छान या पाण्यामध्ये मेल्ट झालेला आहे. आता हे पाणी थोडंसं कोंबट होण्यासाठी आपण बाजूला ठेवूयात. त्याचबरोबर आता आपण एका कढईमध्ये 3 वाट्या जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते पीठ आपण या ठिकाणी घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर पाव वाटी जे बेसन पीठ घेतलं आहे, म्हणजे 3 मोठे चमचे जे बेसन पीठ घेतलं आहे ते टाकून घेतलं आहे. रवा घेतला आहे 3 छोटे चमचे, तो घालून घेतलेला आहे. त्याचबरोबर मीठ घालायचं आहे चवीपुरता. जायफळ वेलचीची पावडर आणि सुंठ पावडर आपण या ठिकाणी घालणार आहोत. तुमच्याकडे सुंठ पावडर आवडत नसेल तर तुम्ही ती स्किप केली तरी चालेल. आणि या ठिकाणी तुम्ही बडीशोपची पावडरही ॲड करू शकता. आता हे जे तूप आहे ते आपण कडकडीत गरम करून घेणार आहोत. आता तुपाचं प्रमाण घेताना मी जे तूप घट्ट झालेलं होतं ते 3 मोठे चमचे तूप घेतलेलं आहे. तर तुम्ही असं वितळून घेणार असाल तर ते 6 मोठे चमचे तूप तुम्हाला घ्यायचं आहे. आता हे कडकडीत गरम केलेलं तूप आपण ह्या पिठावर घालून घेतलं आहे आणि गरम असल्यामुळे सुरुवातीला पिठामध्ये चमच्याने याला आपण मिक्स करून घेतो आहे. हे बघा, आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे चमच्याने. व्यवस्थित आता आपण हाताने याला एकजीव करायचं आहे आणि ह्या तुपाचं या पिठाला व्यवस्थित मोहन द्यायचं आहे. हे बघा, अगदी सुंदर याला मोहन दिलं गेलं आहे. अगदी मूठ वळते आणि ती मूठ फोडली की लगेचच फुटते, इतकं छान असं याला मोहन द्यायचं आहे. आता हे जे गुळाचं पाणी आहे हे पण कोंबट झालेलं आहे. एका गाळणीने आपण ते गाळून घ्यायचं आहे. साधारण 1 वाटीभर गुळाचं पाणी मी सुरुवातीला यात घातलं आहे आणि साधारण अर्धा वाटी पाणी मी काढून ठेवलेलं आहे. सुरुवातीलाच एकदम सर्व पाणी या पिठात घालू नका, नाहीतर पीठ सैलसर होण्याची शक्यता असते. कारण की पीठ जर सैल झालं तर ह्या ज्या कापण्या आहेत ह्या वातड होऊ शकतात आणि नरम पडू शकतात. त्यामुळे हे पीठ खूप जास्त सैलही नाही आणि खूप जास्त पातळही नाही, या पद्धतीने मध्यम स्वरूपाचं आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता 1 वाटी गुळाच्या पाण्यामध्येच आपलं हे पीठ छान मळून झालेलं आहे. हे बघा, अगदी छान आपण याला आता मळून घेतो.
सुरुवातीला मळताना थोडंसं सैलसर हे पीठ वाटेल, पण जसं जसं आपण याला मळत जाऊ तसं तसं ते घट्टसर होत जाईल, कारण यामध्ये आपण बेसन पीठ घातलं आहे आणि रवाही घातलेला आहे. रवा आणि बेसन पिठामुळे ह्या पिठाला छान असा आवळ धरला जातो. हे बघा, सगळीकडचं पीठ व्यवस्थित आपण एकजीव केलेला आहे आणि छान असा मस्त मध्यम स्वरूपाचा आपला हा उंडा तयार झालेला आहे. आपला हा गोळा मळून झालेला आहे. यावरती एक 15 मिनटं आपण झाकण ठेवायचं आहे, कारण यात रवा आहे. रवा घातल्यामुळे पीठ 15 मिनटं मुरलं तर आपलं हे पीठ छान असं मुरून येईल. हे पहा, एक अर्धा वाटी गुळाचं पाणी या ठिकाणी उरलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही अजून पीठ घालून हे पाणी वापरून घेऊ शकतात, पण या ठिकाणी मी एवढ्याच पिठामध्ये 1 वाटी पाणी घालून हे पीठ मळलं आहे आणि 15 मिनटानंतर छान असं मुरलं आहे. त्याचे 4 एकसारखे मी भाग करून घेतलेत आणि प्रत्येक भाग असा व्यवस्थित लाटण्याआधी छान मळून घ्यायचा आहे आणि याचा आपण कापण्या लाटून घ्यायच्या आहेत. हे बघा, व्यवस्थित याला जाडसर लाटायचं आहे. जशी आपण रेग्युलर पोळी करतो त्याहून थोडंसं जाडसर आपण हे लाटून घ्यायचं आहे. अगदीच बारीकही लाटू नका आणि अगदीच जाडही ठेवू नका. खूप जास्त जर बारीक लाटलं तर त्या वातड होतील, कडक होतील आणि अगदीच जाड असल्या तर त्या चिवट आणि नरम तयार होतील. तर मध्यम स्वरूपाचं हे जर लाटलं तर अगदी खुसखुशीत ह्या कापण्या तयार होतात. हे बघा, आता खसखस पेरून मी याला लाटून घेतलं आहे आणि उलटं करून परत लाटायचं आहे, म्हणजे जी खसखस आहे ती व्यवस्थित पेरली जाईल आणि या पोळीला छान चिटकून बसेल. हे बघा, मस्त आपण ही कापण्यांची पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता हव्या त्या आकारात आपण याच्या कापण्या कापून घेणार आहोत. हे बघा, या पद्धतीने मी ह्या कापण्या कापून घेते आहे. हे कापण्यांचं पीठ मळताना कधीही तुपाचं किंवा तेलाचं मोहन व्यवस्थित जर बसलं तर कापण्या व्यवस्थित खुसखुशीत होतात. कमी जर तेलाचं मोहन झालं तर त्या कडक आणि वातड होऊ शकतात. तर परफेक्ट जर तुपाचं प्रमाण झालं तर अगदी खुसखुशीत ह्या कापण्या तयार होतात. हे बघा, ह्या जाडीच्याच आपण ह्या कापण्या करून घेतो आहे आणि सर्व कापण्या तयार झाल्या की एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत. हे बघा, या पद्धतीने एकसारखे आपल्या ह्या कापण्या तयार झालेल्या आहेत. सर्व कापण्या मी लाटून घेतलेल्या आहेत. आता एका कढईत मी तेल गरम करत ठेवलं होतं, त्यात एक छोटा पिठाचा गोळा घातला आहे. अगदीच बारीक बुडबुडे येऊन हळूच तो वरती येतो आहे आणि अगदी बदामी रंगावर तो तळला गेला आहे. याचा अर्थ आपलं तेल कापण्या तयार करण्यासाठी रेडी आहे. जर हा पिठाचा गोळा अगदी पटकन काळाबंद होऊन वरती आला तर तेल खूप गरम आहे असं समजायचं आणि तशा कडकडीत गरम तेलात कापण्या सोडायच्या नाहीत. अशा मध्यम गरम तेलामध्येच आपण कापण्या सोडायच्या आणि गॅस हा मध्यम ठेवायचा. सुरुवातीला मध्यम गॅसवर कापण्या तेलात सोडायच्या आणि एकदा की कापण्या तेलामध्ये टाकल्या की गॅस मंद करायचा आहे. हे बघा, या पद्धतीने जेवढ्या तेलात बसतील तेवढ्या कापण्या घालायच्या आहेत आणि कापण्यात तेलात टाकून झाल्यावरती अगदी मंद आचेवरती ह्या छान खमंग 2 मिनटं तळून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला बिस्किटासारख्या खुसखुशीत या कापण्या आवडत असतील तर तुम्ही थोडं अर्धा मिनिटभर या तेलामध्ये छान मंद आचेवरती तळून घ्यायचे आहे आणि घरात जर अगदीच लहान मुलं असतील किंवा आजीबाबा असतील तर थोडं कमी तळून आपण ह्या कापण्या लगेच तेलातनं काढून घ्यायच्या आहेत, कारण की खुसखुशीत अगदीच बिस्किटासारख्या झाल्या तर आजीबाबांना त्या खाता येणार नाही. त्यामुळे थोडंसं कमी तळायचं आहे. ह्या कापण्या तुम्ही 15 ते 20 दिवस अगदी सहज स्टोअर करू शकतात. मुलांना डब्यात देण्यासाठी सुद्धा गोडाचा उत्तम पर्याय आहे. आणि कापण्या तळताना अलटीपलटी करून तळायच्या आहे. खालची बाजू वरची बाजू छान सगळीकडनं एकसारखी तळून झाली पाहिजे. हे बघा, अगदी सुंदर आपल्या ह्या कापण्या तळून झाल्या आहे. तुम्ही कापण्यांना पडलेल्या लेयर्स बघू शकतात. अगदी खुसखुशीत आणि मस्त आपल्या ह्या कापण्या तयार झाल्या आहेत. तर मी ह्या व्हिडिओत सांगितलेल्या सर्व टिप्स जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर अगदी अशाच खुसखुशीत आणि मस्त आपल्या ह्या कापण्या तयार होणार आहेत. तुम्ही 15 ते 20 दिवस, महिनाभर जरी ह्या ठेवल्या तरी अगदी संपेपर्यंत खुसखुशीत राहतील, नरम पडणार नाही, चिवट पडणार नाही आणि वातड तर अजिबात होणार नाही. तर याच पद्धतीने मी सर्व कापण्या तळून घेणार आहे. हे बघा, आपल्या कापण्या तळून रेडी झालेल्या आहेत आणि तळताना खूप जास्त काळपट तळू नका, नाही तर थंड झाल्यावर त्या अगदीच काळपट दिसतील. हे बघा, या पद्धतीने आपल्या ह्या कापण्या तयार झाल्या आहेत आणि तुम्ही याच्या लेअर पाहू शकतात. हे बघा, अगदी मस्त शंकरपाळ्यांसारख्या याला छान अशा लेयर्स पडलेल्या आहेत. अगदीच जर कापण्या फुगल्या तर त्या फुगल्यावरती नरम पडायची शक्यता असते. त्यामुळे अशा लेअरवाल्या खुसखुशीत कापण्या तयार झाल्या तर त्या जास्त दिवस खुसखुशीत आणि छान राहतात. हे बघा, अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत आणि थोड्या मऊसूत आपल्या ह्या कापण्या तयार झालेल्या आहेत. लहान मुलं अगदी आवडून खातील इतका सुंदर हा गुळाचा प्रकार आहे. आषाढ महिना काय, इतरही वेळेस तुम्ही ह्या कापण्या घरात मुलांसाठी तयार करून ठेवू शकतात. हे पहा, ह्या मी थोड्याशा बिस्किटाप्रमाणे तळल्या आणि ही थोडी चौकोनी आकारातली थोडीशी लगेचच तेलातनं काढलेली आहे. तर ही कापणी
वरून कुरकुरीत आहे आणि आतून थोडी सॉफ्ट आहे, म्हणजे जे घरात आजी बाबा आहेत किंवा अगदीच लहान मुलं आहेत त्यांनाही व्यवस्थित खाता येईल। हे बघा, या पद्धतीने 2 प्रकारे तुम्हाला या कापण्या तळता येतील। तर आपल्या ह्या कापण्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत, एका नवीन ट्रिकसोबत, एका नवीन टिपसोबत। तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।